तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या ब्लॉगमध्ये. तर आपण झालं आज लालबागला. आज म्हणजे मग काल रात्री रात्रीचा मेसेज आला होता की भाई उद्या लालबागला जायचे 8 वाजता. तर आता आम्ही निघालेत जायला. तर आता आज आपल्यासोबत मामा आहेत, मावशी पण आहे आणि सार्थक आणि मी आहे. तर मला तर वाटतं कलर घ्यायला जायचं असेल आणि गन घ्यायला जायचं असेल. गन म्हणजे नॉट दिस गन, गन म्हणजे आपल्याला पेंटिंगची गन, ती घ्यायला जायची बहुतेक. मला पण नक्की माहिती नाही काय. आणि मावशीचं पण काय वाटतं घाटकोपरला, तर तिकडे पण जायचं म्हणून मावशी येते. तर चला आपण आता नाश्ता करू आणि जाऊ डायरेक्ट लालबागला. आपण पहिले आता जाऊ नाक्यावरती. मावशीपर्यंत रिक्षात जायला लागेल, नाही तर आपण डायरेक्ट बाईकवरती जातो तिकडं जरा. पण आज मावशीत आपण रिक्षाला जाऊ. आता ते निघाले तिकडून यायला. आपण पहिले नाश्ता करू आणि मग डायरेक्ट लालबागला जाऊ. तर चला. आणि बघा तुम्ही मला टोपी काय घातले तर न्यू लुक. शिवाजी द बॉस. गाईज चला आपण आता जाऊ, नाश्ता करू आणि जाऊ डायरेक्ट पनवेलला. तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो आता. आणि आपला न्यू लुक कसा नक्की सांगा कमेंट करून. डायरेक्ट टाकला कसा आहे नक्की सांगा कमेंट करून. चला बाय बाय, मला डायरेक्ट नंतर भेटतो नाश्ता करून आल्यावर. गाईज पहिले नाश्ता करायला या. दूध आणि पुरणपोळी खाऊ आणि मग आपण जाऊ मुंबईला लालबागला नाश्ता करायला या. तर गाईज मावशीने आली, मावशीने कॅन्सल केला. तर आपण तिघच खातात. म्हटलं मावशी, भाई बोलायला मावशी स्वतः किस कर सोबत आपले मामा आहेत. मामा, मी आणि सार्थक. मावशी डायरेक्ट नेक्स्ट टाइम येणार आहे आता. कारण की माझी कॉल करून बोलला का मावशी पण येणार आहे, मम्मी पण येणार आहे म्हणून तुम्हाला बोललो मी. पण मावशी नाही. मला डायरेक्ट रिक्षात बसले पनवेलला भेटू. तर अर्धी नाही तर डायरेक्ट मग पण रस्त्यात तुम्हाला दाखवू काय असेल तर. लाईक करून यावं तोपर्यंत. गाईज आम्ही पोहोचतो आता पनवेल स्टेशनला. लय बेकार काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन. चला तिकीट काढलेत. आता जाऊ आपण डायरेक्ट CST कैरी रोडला उठतो आपण. चला जाऊ लालबागला. किसर बाय किस दिला कर. अच्छा ठीक आहे, परत दिली बाईनी. त्याला सवय आहे ना, ती बघते त्याचा ब्लॉग म्हणून. समझ रहे हो ना. तर गाईज आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये. आणि आता ट्रेन कितीची माहिती नाही आम्हाला. पण बाईला बोलू पाणी आणलंय का, म्हणजे मग आम्हाला विचारलं पाणी आणलंय का. तर बाईचा उत्तर काय माहिती का, पाऊस आलाय बोलतं. अरे का नाटक करतं. पण पावसाला हे पावसाला कसं ताण लागत बोलतं म्हणून पाणी नाही घेतला. काय उत्तर झाला काय उत्तर ते. तर गाईज फायनली आम्ही उतरलो कॉटन ग्रीनला. पुढे कॉटन ग्रीन नाही, पुढे काय बोलायला तुम्हाला नाही काय कापूस हिरवा कापूस. तिकडे आम्ही उतरलेत आणि आता मी चाललेत बाबा मंदिर. तर आता मी चाललेत पुढे लालबागला ना. लालबागला चालत आम्ही इथून चालत. मामा येऊ चाय, नागोरी चाय. मामाला जरा चायची तलप लागली तर मामा चहा पित आहेत. आम्ही दुसरा काहीतरी मामा नागोरी चहा नको होतं, दुसरा काहीतरी दुसरा चहा बघू आपण. चला जाऊ डायरेक्ट आपण लालबागला कलर बघायला. तर गाईज आम्ही बोलता पुढे आलो थोडंसं निघून. आमचा लक्ष नव्हता, म्हणजे बोलण्यापर्यंत आम्ही जरा पुढे निघून आलो. तर कारचौकीचा भागांमध्ये जिथे बसतं ना त्या गलीच्या आम्ही समोरून आलो. आम्ही ती गली शोधतच होतो, पण रस्ता बघता बोलता ते मागं राहून गेला ना भाई. हो एकदम परफेक्ट गणपती झाला त्या गल्लीतून. गाईज आता आम्ही येऊन पोहोचलो लालबागला. आणि मोठा थोमामध्ये काम चालू, एकदम मोठं काम चालू आहे बघा. पाऊस पडतो म्हणून पॅकिंग केला. लय मोठा गेट आहे लालबागचा यावर्षी. काय डेकोरेशन कोण अंदाज नाही लावू शकत. डेकोरेशन काय आहे ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहे, अंदाज लावला. असला मोठा गेट आहे बघा. आणि ही लालबागची राजाची गल्ली, इथून लालबागचा राजा बाहेर येतो बघा. गल्ली बघून जा. नाही तर आपण काम करून इकडून ना
गाईज कसला मोठा गेट येतो आणि लय मोठा काम चालू आहे. आतमध्ये जिथं रांगेत उभं राहतात ना तिथं तर लय मोठं काम चालू आहे. तर भाई तुला काय वाटतं यावर्षी काय असेल एकदम म्हणजे असं कोण विचारच नाही करू शकत. डोक्याच्या बाहेर? तुम्हाला बोला डोक्याच्या बाहेर आहे डेकोरेशन, काय सांगू शकत नाही. कसला मोठा गेट तयार केला त्याही, विचार पण नाही करू शकत. आणि आतमध्ये तिथं रांगेत उभं राहतात बघ, तिथे कलसाचं काम चालू आहे तो तिथं पण. बाबा काय काम चालू आहे गाईज, खरंच तोडच नाही. लय मोठं लय म्हणजे लय मोठं. त्यांचा लालबागवाल्यांचा डोका कोण सांगू शकत नाही काय थीम असेल किंवा काय नसेल. आता आपल्या चिंतामणीची थीम तर मला वाटतं रिव्हील झाले, म्हणजे तिरुपतीचं काहीतरी ना. पण लालबाग कोण भाई सजेशन करतं किंवा कोण ठरवून म्हणजे एकदम मीटिंग करून कोण सांगतं आणि कोण काय होतं त्याला डिसिजन कोणता फिक्स होतं सांगू शकत नाही की काय डेकोरेशन करतात आणि काय डेकोरेशन नाही करतात. तो भाई लालबागवाल्यांचा डोका म्हणजे काय तरी त्यांचा वेगळाच असतं, लय मोठा असतं काहीतरी. तेजू गायाचा राजा बघा, तेजू गाया. तर गाईज 2-3 किलोमीटर चालल्याच्या नंतर आम्ही येऊन पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला, कलरच्या ठिकाणी. आपण कलर घेऊ, ब्रश घेऊ आणि काय रे गन ना, गन घेऊ आणि मग दुसरीकडे जाऊ. आपल्याला अजून पोलीसवरला पण जायचं आहे. आपल्याला हे घ्यायचे ते दुसरं काय घ्यायचं आपल्या पोलीसवरला, डायमंड आणि काय कपडे पण घ्यायचे, धोतरचा कपडा आणि पेट्याचा कपडा पण घ्यायचा आहे. चला हा पण आता पहिले कलर घेऊ, ब्रश घेऊ, गन घेऊ आणि मग पुढे जाऊ. गाईज 15 कलरचे डबे घेतलेत आणि एक ब्रश, पाईप आणि आपली कप गन घेतली. तर गाईज आपला कलर घेऊन झाला, गन घेतली आणि त्या दादाने आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. त्यांची तर स्पर्धा चालू असते, दोघं फोनवर बिझी आहेत. तर मी चालवता कलर घेऊन डायरेक्ट आता बोलेश्वरला जायचं आहे आम्हाला. आपल्याला बॅच घ्यायचे आहेत आणि शहालबिल बघायचे आहेत. शहालबिल बघायचे आपल्याला, धोतर बघायचं आहे. तर आपण पहिल्यांदा तिकडे जाऊ आणि दादाने आपल्याला फोन नंबर दिला आहे. त्यांच्या ते स्पर्धा होतात, तर सारख्यासाठी नंबर दिला त्यांनी. तर मंगळवारी ये तिथं स्पर्धा असतात, तर तुझ्या व्हिडिओमधून किंवा आपण काहीतरी एक संदेश देऊ लोकांना आणि ती ॲडव्हर्टाईज पोचवू. काहीतरी स्पर्धा असेल त्या फोन बोलला बाबा पहिले. तर काहीतरी स्पर्धा असते तिथे ॲडव्हर्टाईज करायची आहे. तर मंगळवारी आम्हाला बोलवलं आहे. म्हणजे तुमचा काय चार्ज असेल तर घ्या, तर नको चार्ज, फक्त तुम्ही काय तरी डिस्काउंट द्या बरं आम्हाला काहीतरी. तर सर्व कलर घेतला, डिस्काउंट पण दिला त्यांनी आम्हाला. आता आम्ही चालू घरी नाही, शाल बघायला आणि ब्रॉच काय बोलतो ना, ब्रॉचच बोलतो ना त्याला, ब्रॉच बघायला. चला आपण पहिले जाऊ, ब्रॉच घेऊ, शाल घेऊ आणि मग घरी जाऊ. तर काय जातं आपण आल्या तर गन संकुल कारखान्यात. जरा इथून जाता जाताच गन संकुल कारखाना लागला आपल्याला. इथं मूर्त्या बघा, धरून मूर्ती बघा, फक्त पेंटिंग बघा, पेंटिंग कशी पेंटिंग आहे, डोळे बघा. सिद्धिविनायक ते छोटे बाप्पा बघा, गेले फेमस झाले इंस्टाग्रामवरती बाप्पाच्या मूर्त्या या एकदम. हे बघा मस्त भारी भारी मूर्ती आहेत. ही मूर्ती जास्त व्हायरल झाली आहे बघा. ही रेनकोट घालून का काय. तर गाईज आम्ही चालवतो करी रोड स्टेशनला, पण जातात आपल्याला गण संकुल आपल्या कला केंद्र लागला. तर तिथं आपण गेलो होतो मूर्त्या बघायला. लय भारी भारी मूर्त्या आहेत, तुम्ही बघितल्या असतील. हाताची घडून चालते, माणसं हात सोडून चालतं, तो हाताची घडी घडून चालतं. म्हणजे काहीच एक नंबर मूर्त्या आहेत. पण इथं प्राईस पण लय आहेत. इथं प्राईस तुम्हाला 7-8 हजारच्या वरतीच स्टार्टिंग. लय महाग मूर्त्या आहेत इथं. आपली प्राईस काय बाई? आपली कमी आहे, धोरण बोल, माईक माझ्याजवळ आहे. 35च्या आतमध्ये आपले, म्हणजे 3,500. 35च्या आत बोल ना, 35 लोकांना ऑर्डर 35,000. 35च्या आतमध्ये प्राईस आहे आपल्या. चला आपण आता जाऊ स्टेशनला, करी रोडला. मध्येच बंदरावर आपल्याला उतरायचं आहे, भुलेश्वर मार्केटला जायचं भुलेश्वरला. चला आपण जाऊ पहिले.
तर गाईज आता आम्ही उतरलो मस्जिद बाजारला. तिथून तुला मी आता कुठं भुलेश्वर मार्केटला दाखव मग आपला मॅप. आम्ही मॅपवरती बघत चालले आहेत भुलेश्वर मार्केटला. आता आपल्याला तिथं 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत. ब्रॉज घ्यायचे आहेत, पेट्याचा कपडा घ्यायचा आहे आणि धोतरचा कपडा घ्यायचा आहे. ते घेऊ, नाश्ता करू आणि डायरेक्ट घरी जाऊ. ओके ना भाई? ओके. अजून काय घ्यायचे? अजून काय नाही. कलर घेतलेत, पाईप घेतलाय, ब्रश घेतलाय, गन घेतले बस. तर ते ब्रश घेऊ आणि कपडा घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. चला होणार आता नंतर भेटतो. लय गर्दी आहे. इस्ता किरकिर 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 पुढे ठोकलो ना इथं बेकार काम आहे. डायरेक्ट भाई लोक तयार होतात इथे. चला आपण आता जाऊ पहिले भुलेश्वरला आणि नंतर तुम्हाला भेटतो. मुंबादेवी मंदिर येते बघा. दर्शन घ्या सगळ्यांनी. मुंबादेवी मंदिर आहे, दर्शन घ्या. चला आपण बाहेरून दर्शन घेऊ. आता सध्या टाईम नाही. चला आपल्याला जायचं भुलेश्वरला. पोचलो ना भाई? किती टाईम लागेल भाई? बघा तर 5 मिनिटं किती टाईम लागेल? 3 मिनिटं आहे तुम्हाला, तरी 2 मिनिटं वाढून जास्त सांगितली. गर्दी ट्रॅफिक मुलं गर्दीला आहे ना. गाईज आम्हाला कपडा तर नाही भेटला. कपडा कुठंच नाही. आता आम्ही जरा ब्रॉज बघायला आलेत आणि डायमंड जरा बघायला आलेत. असं पेट्याला लावायचं आपल्याला गणपतीच्या. शोधतोय आपण. हे बघा एक तर घेतला आहे, हा डन आहे. अजून बारीक बारीक आपल्याला घ्यायचे असतो. कुठला? तर गाईज आताच खाल्ला मी जस्ट राईस. कुठला राईस खाल्ला पण? जिरा राईस नाही, जिरा चिकन राईस. कुठून चालले? कुठून चालले? बावला चाला. काहीच नाही करते. आम्ही जसं राईस खाल्ला आणि आता आम्ही झालो स्टेशनला. आमचं काम तर काय झालं नाही जास्त. आम्हाला फक्त ब्रॉज भेटलं, शाल तर नाही भेटली, अजून काय नाही भेटला. कुठं राहिला? आम्हाला शाल नाही भेटली आणि धोतर फेटा पण नाही भेटला. सॉरी धोतर पण नाही भेटला. तर आम्हाला बहुतेक मंगळवारी यायचे परत, तेव्हा मी चेक करू. आता मी झालो डायरेक्ट स्टेशनला. ट्रेनमध्ये बसतो. 1.5 तासाचा प्रवास आहे. डायरेक्ट प्रवास करून घरी झोपून डायरेक्ट. लोकात होतं मागं समजा नाही राहते कुठं तू. तर चला काय आपण जाऊ स्टेशनला आणि ट्रेनमध्ये बसू, डायरेक्ट झोपून घरी. कारण की आता राईस खाल्लाय, लय बेकार झोपेल. काय बोलायचं 2 शब्द? 4:30 वाजलेच गाईच. हो 4:30 वाजता जायचं. चला वगैरे आता नंतर भेटतो. तर गाईज बसलो आम्ही ट्रेनला. मस्जिदला होतो, म्हणजे मस्जिदला गेलो. मस्जिदवरून ट्रेन आली मुंबईची, त्यात बसलो. तर त्याच ट्रेनमध्ये बसून आता रिटर्न झालो मी पनवेलला. आता मस्त 1.5 तास आहे आपल्याकडे. झोपू जाऊ घरी, नाही तुम्हाला नंतर भेटतो पनवेलला उतरल्यावरतीच. तर आराम करतो. भाई आपला इथं बसलाय. चला तुम्हाला नंतर भेटतो पनवेलला उतरल्यावरतीच. बाय बाय. तर गाईज आता जस्ट घरी आलो. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. कलर घेतले आपण, तुम्हाला मूर्त्या पण दाखवल्या गणपतीच्या गणजपूरमधून. आणि लवकरच आपलं कलरचं काम पण चालू होईल. 2-3 दिवसात बहुतेक कलरचं काम चालू होईल आपल्या गणपतींना. तो पण ब्लॉग तुम्हाला एक बघायला भेटेलच, कसा गणपती कलर करते ते. तर चला आपण आता फ्रेश होऊ आणि आराम करू. तुम्हाला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा जो कुठला पुढचा ब्लॉग येईल त्यामध्ये ब्लॉगमध्ये आपण भेटू. तर व्हिडिओचं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.